नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळचे जवळपास 6:30 झालेले आहेत आणि आता इथे सुरुवात झालेली आहे माझ्या कामाची. तसं पाहायला गेलं तर सकाळ माझी 5:15 5:30ला सुरू होते. कारण की 5:15ला उठलं ना की डबा, भाजी, चपाती बऱ्यापैकी होऊन जातं. म्हणजे निम्मं अधिक काम सकाळी उठल्यामुळे होऊन जातं. तर आता 6:30 वाजलेले आहेत आणि पाणी आणखीन आलेले नाहीये. तर मग मी विचार केला की डबा झाल्यानंतर मुलांना शाळा आणि कॉलेजला पाठवून झाल्यानंतर थोडंसं झाडलोट करून घेते. कारण की सकाळी उठल्यानंतर झाडलोट केली की घर छान असं फ्रेश वाटतं. आता घर झाडत असताना लागलीच आपण सोफ्यावरचे कवर सोबतच थोडीशी डस्टिंग आणि आपल्याला जिथे थोडीफार जाळी दिसते ना, तिथे लगेचच झाडू फिरवून घ्यायचा. एरवी आपण व्यवस्थित साफ-सफाई म्हणजे जसे की भिंतीचे काने, कोपरे साफ करतच असतो, धूळ डस्टिंग करतच असतो. पण रोजच्या रोज जर आपण असं थोडंफार जर भिंतीवरती कोपऱ्या-कोपऱ्यांमध्ये जर हात फिरवला ना, तर जळमटं वगैरे जी जमलेली असतात, तर ती जमत नाहीत आणि लगेचच घर आपलं स्वच्छ दिसायला लागतं. म्हणजेच जास्त मेहनत करण्याची गरज लागत नाही महिन्याच्या साफ वेळेस. तर अशा पद्धतीने मी दरवेळेस ज्यावेळेस झाडू मारत असते, त्यावेळेस भिंतीवरती अशा पद्धतीने झाडू वगैरे फिरवत असते. त्यामुळे काय होतं, की भिंतीचे काने-कोपरे, भिंती देखील स्वच्छ दिसतात आपल्याला. आता व्यवस्थित सगळीकडनं झाडू मारून घेतलेलं आहे. हॉल स्वच्छ केलेला आहे आणि आता इथे मी आता आलेली आहे. किचनमध्ये मला जायचं आहे. तर आता हा पॅसेज तुम्ही पाहू शकता. तर हा जो पॅसेज आहे, हा पॅसेज इथे 2 बेडरूम आहेत आणि हा किचन आहे माझा. तर आता रात्री मी बऱ्यापैकी सगळीच भांडी घासून स्वच्छ करून ठेवली होती. किचन स्वच्छ साफ होतं आणि आता पाणी आलेलं आहे बघा 7 वाजलेले आहेत बरोबर आणि आता किचनचं बघा इथे मी एका प्लेटमध्ये कोरफड, अद्रक आणि कढीपत्ता आणि कडुलिंबाची पानं काही घेतलेली आहेत. आता इथे लगेचच मी बाजूला वॉशिंग मशीन लावून घेतलेली आहे आणि आता कपडे धुवायला लगेचच लावणार. मशीनला पटकन कपडे लावून झाल्यानंतर माझ्या पाठीमागे हा जो पिवळा बोर्ड आहे त्यावरती आपण पायाचे जे पॉइंट्स आहेत तळपायाचे तर ते प्रेस करू शकतो. तर हा बोर्ड मी शक्यतो किचनमध्ये किंवा हॉलमध्ये ठेवते. बसल्या-बसल्या मस्तपैकी पायाचे पॉइंट्स प्रेस करू शकतो आणि सकाळी-सकाळी गडबड झाली होती ती म्हणजे गॅस गीझर जो संपतो त्याचे सेल संपले होते आणि ते रिचार्ज होण्यासाठी गरम टोपावरती मी ते ठेवलेले आहेत. आता अंघोळ झाल्यानंतर इथे मी माझं पहिलं डाएट असतं भिजवलेले थोडेसे बदाम, 2 खजूर आणि थोड्याशा मनुका खायच्या. त्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये चहा वगैरे असे काही घटक जाण्यापेक्षा हे हेल्दी घटक जर गेले ना तर ते खूप पोषक असतात आपल्या शरीरासाठी त्यासोबतच केसांसाठी देखील. आता इथे मी एक हेअर रेमेडी करून घेणार आहे. आता इथे बघा मी खाली हा बोर्ड ठेवते आणि त्यावर आता उभं राहून हे पायाचे तळव्यांचे जे पॉइंट्स आहेत मस्तपैकी प्रेस होत राहतात. आता इथे एका प्लेटमध्ये कोरफड घेतलेली आहे, सोबतच अद्रक घेतलेली आहे, कढीपत्ता आणि कडुलिंबाची पानं. तर इथे मी अद्रकचे तुकडे करून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे अद्रक आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. सोबतच कोरफडीचा जो गर आहे आतला तो काढून घ्यायचा आणि कढीपत्त्याची आणि कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि त्याचा रस काढून घ्यायचा. तर ही एक होम रेमेडी आहे आणि घरगुती पद्धतीचेच आपण साहित्य वापरलेलं आहे. याचं कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. कोरफड लावल्यामुळे केसांना एक छान वाढ मिळते. सोबतच एक नरमपणा, मुलायमपणा केसांना येतो. कडुलिंबाची पानं घातल्यामुळे काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल आपल्या केसांमध्ये, भांगामध्ये तर ते होत नाही आणि कडुलिंबाची पानं छान असं केसांचं आरोग्य हेल्दी ठेवतं. तर अशा प्रकारे हे मी घातलेलं आहे आणि अद्रक जी आहे ना आपल्या केसांच्या मुळांना हेल्दी ठेवते. तर आता हे सर्व मी काढून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला बारीक करून घ्यायचंय. आता इथे जी रात्री घासून घेतलेली जी भांडी होती ना ती पटकन लावून घेते मी. रात्री स्वच्छ भांडी घासून घेतल्यामुळे सकाळी जास्त काही पसारा पडत नाही आणि किचन देखील स्वच्छ आपलं दिसतं आणि लागेल ती भांडी पटकन आपल्या हाताला येतात. आता इथे मी सगळीच भांडी व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि आता हे जे बारीक केलेलं जे मिश्रण होतं ते आपण एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत आणि त्याचा जो रस आहे तो आपण इथे काढून घ्यायचा आहे. पाणी न घालता हे मिश्रण छान असं बारीक वाटून घ्यायचंय आणि त्याला गाळून घ्यायचंय.
अंघोळीच्या आधी केसांना हा स्प्रे करायचा मुळांशी आणि मग अर्धा ते पाऊण तास हे ठेवायचं आणि केस धुवून टाकायचे. तर ही रेमेडी करून बघा एकदा, केस गळायचे थांबतात आणि केस हेल्दी देखील होतात. तर हे जे आहे ना लिक्विड केसांना मेंटेन ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर आता हा जो रस आहे याला आता एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते. तर माझ्याकडे जे हेअर सिरम जे असतं त्याची स्प्रे बॉटल रिकामी झाली होती. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने मी आणि आता हे जे लिक्विड आहे ते यामध्ये आपण भरून घेऊया. म्हणजे अशा ज्या बॉटल्स असतात ना ते फेकून देण्यापेक्षा पुन्हा आपण रियूज करू शकतो आणि छान असा स्प्रे देखील होतो. मस्तपैकी केसांच्या मुळांना आपण स्प्रे करू शकतो. ज्यांना भरपूर केस गळतात किंवा ज्यांच्या केसांमध्ये सतत डॅन्ड्रफ वगैरे असतो किंवा मग केस वाढीचे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी हे एकदा करून बघावं. आता अद्रक मी यासाठी घातलेली आहे की बऱ्याच जणांना साधारणपणे केस गळण्याची जास्त तक्रारी असतात. तर त्यांनी अद्रक नक्की घाला आणि त्याचा इफेक्ट बघा. तर आता इथे मी एक स्वच्छ असं भिडाचं जे एक आप्पे पात्र होतं तर ते धुवून ठेवलं होतं रात्रीच घासून व्यवस्थित. आता सकाळी त्याला मी काय करते, थोडंसं तेल लावून ठेवणार आहे. आता हे जे विड्याचं भांडं आहे ते मी जास्त काही वापरत नाही, कारण की नॉनस्टिकचं जे भांडं आहे तेच मी जास्त वापरते आणि हे बाहेर राहून राहून खराब होत जाण्यापेक्षा मी विचार केला की याला स्वच्छ घासून थोडंसं तेल लावून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पेपर लावून बंद करून आपण ठेवून देऊया. म्हणजे ते व्यवस्थित राहील, जेव्हा वाटेल त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. आता विडाची जी भांडी असतात ना, वापरल्यानंतर त्याला साबणाने स्वच्छ वगैरे घासून, म्हणजे तारेचा काथ्याने नाही लावायचा, साधा स्क्रबरने घासून स्वच्छ करायचं आणि कोरड्या कपड्याने पुसून त्याला तेल लावून ठेवायचं. खूप छान मेंटेन राहतात बिडाची भांडी. आता इथे माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. सकाळी-सकाळी पाहायला गेलं ना, भरपूर अशी कामं असतात पडलेली आपल्या आणि सकाळचा जो वेळ असतो ना, भरपूर असा एनर्जेटिक असतो. त्यामुळे तो वेळ आपण पटकन कामं करण्यात जर घालवला ना, तर पटकन आपली घरातली कामं उरकतात. घर देखील ताजं-तवानं फ्रेश राहतं. तर सकाळी टिफिन दिल्यानंतर माझी चपाती, भाजी वगैरे झालेलीच असते. झाड, लोट, लादी वगैरे पुसून झाल्यानंतर, क्लास वगैरे घेऊन झाल्यानंतर, आता इथे मी बऱ्यापैकी माझी सकाळची कामं उरकली. स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे दुपारच्या जेवणात वरण-भात बनवणार आहे आणि थोडेसे जे चणे होते, काळे चणे फ्रिजमध्ये ठेवले होते भिजवून. तर एक्स्ट्राचे जे चणे होते ते मी असे डब्यामध्ये ठेवून दिले होते. तर आता ते आज मी थोडेसे बनवणार आहे. स्वच्छ धुवून याला मी डाळीसोबतच लावून देणार आहे. म्हणजे एकाच वेळेस कुकरमध्ये डाळ, भात आणि चणे देखील शिजून तयार होतील. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते चणे आणि हा जो डबा आहे तो डाळीमध्ये ठेवून देणार आहे. बरं, फोडणीचं वरण जेव्हा आपण बनवतो ना, तर मी फोडणीचं वरण बनवत असताना त्यामध्ये डाळ शिजत असतानाच टोमॅटो आणि मिरची चिरून घालते. त्याच्यामुळे काय होतं, डाळीला खूप छान अशी चव येते आणि फोडणीचं वरण अप्रतिम असं बनतं. तर कुकर आता मी गॅसवर ठेवून दिलेला आहे. गॅस आता इथे मी वाढवलेला आहे. तर बाकीची तयारी करून घेत आहे आता मी. घरातल्या प्रत्येक गृहिणीला काही कामं चुकत नाही. त्यापैकीच आहे एक स्वयंपाक आणि सोबतच किचनचं क्लीनिंग. तर कितीही आपण म्हटलं ना, तर किचनमध्ये आपल्याला जाऊन ती कामं करावीच लागतात. तर आता या मुलांच्या पप्पांनी खाण्यासाठी मेदूवडा आणि सांबर चटणी आणली होती बाहेरून नाश्त्यासाठी. तर मुलांनी सांगितलं होतं, तर त्यांनी आणलेलं आहे. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून देते आणि मुलं नाश्ता करतील. तसं नाश्ता मी सकाळी बनवला होता आणि मुलं आता शाळा कॉलेजमध्ये गेल्यामुळे इतकं काही नाहीये. तर आता लहान मुलगा शाळेतून आलेला आहे, तर त्याला मी विचार केला, की मेदूवडा, चटणी आणि सांबर देते खायला. तर आता मुलं हे खाऊन घेतील आणि तोपर्यंत आता मी पुन्हा किचनमध्ये आलेली. कुकर झालेला आहे. आता डाळीला फोडणी देत आहे मी. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना फोडणीचं वरण आवडतं. पण आजारी व्यक्तींना फोडणीचं वरण किंवा तेलकट पदार्थ खाण्यास मनाई करतात. अशा वेळेस वरण कसं द्यायचं? तर शिजवलेली तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ असेल ना, त्यामध्ये शिजवत असतानाच टोमॅटो आणि मिरची घालायची, थोडीशी हळद घालायची, मीठ घालायचं आणि शिजवलेली डाळ छान अशी घोटून घ्यायची आणि मस्तपैकी गरमागरम भातावरती ही घोटून घेतलेली डाळ आणि थोडंसं तूप घालून ही खायला द्यायची. अप्रतिम अशी ही देखील छान डाळ तयार होते. आता इथे बघा मी फोडणीचं वरण केलेलं आहे. आता डाळ घालून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून घेत आहे. कारण की इतकी काही घट्ट डाळ आपण खात नाही, वरण खात नाही. तर थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे आणि सोबतच आता मी बाजूच्या गॅसवर चण्याची भाजी बनवून घेणार आहे.
आता किचनमध्ये झटपट काम होण्यासाठी काही गॅजेट आपल्याकडे असणं गरजेचंच आहे. जसं की चॉपर. एक-एक कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे कापत बसण्यापेक्षा डायरेक्ट चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर एकत्रच घातलं, मस्तपैकी एकसाथच बारीक चिरलं जातं आणि आपला तिथे चिरण्यासाठी जो 5 मिनिटाचा वेळ जाणार आहे, तिथे 1 ते 2 मिनिटामध्ये हे सगळं साहित्य बारीक चिरलं जातं. चॉपरमध्ये मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये आता मी ते घालून घेते आणि छान असं परतून घेते. तर चण्याची भाजी मी खूप साध्या पद्धतीने बनवलेली आहे. चण्याची भाजी करत असताना मी कधीच त्याला वाटण वगैरे वापरत नाही. चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि घरगुती लाल तिखट, हळद, मीठ यामध्येच इतकी छान ही चण्याची भाजी बनून तयार होते ना, तर सांगायलाच नको. आता या मसाल्याच्या डब्यातलं ना, जे तिखट होतं ते संपलं होतं, त्यामुळे मी इथे काढून घेते. मसाल्याच्या डब्यामध्ये साधे मसाले असणं गरजेचं आहे. म्हणजे हातासरशी आपल्याला लागलीच त्या मसाल्याच्या डब्यातून ते साहित्य काढता येतं. आता चणे छान मऊ शिजलेले आहेत. आता ते मी घालून घेतलेले आहेत आणि आता इथे एका साईडला भाजी मी आता शिजण्यासाठी ठेवलेली आहे. चणे शिजलेलेच आहेत कुकरमध्ये. फक्त आता आपला त्याला मंद आचेवरती छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. आता इथे सिंकच्या खाली जो एक डस्टबिन ठेवला होता, त्यामध्ये मी कचरा घालून घेतलेला आहे. गॅसवर एकीकडे भाजी आणि एकीकडे वरण होत आहे. तोपर्यंत किचन आवरून जे सिंकमध्ये पडलेली भांडी आहेत, ते लगेचच आपण स्वच्छ करून घ्यायची आहेत. म्हणजे भरपूर अशी भांडी पडत नाहीत आणि लागलीच किचन देखील स्वच्छ होतं आणि सिंक देखील छान असं स्वच्छ रिकामं आपल्याला दिसतं. तर आता हे सर्व भांडी मी घासून घेत आहे. गृहिणींचा बराचसा वेळ किचनमध्ये जातो कारण की किचनमध्येच आपल्याला भरपूर कामं असतात. नाश्ता बनवायचा असतो, दुपारचं जेवण असतं, किचन साफ करायचं असतं आणि बरेचसे कडधान्य, डाळीचे डबे देखील किचनमध्येच असल्यामुळे, पिठाचे डबे असल्यामुळे त्यांच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे किचन हे असं एक ठिकाण आहे की तिथे स्वच्छता केलीच पाहिजे आणि लक्ष हे असलंच पाहिजे. आता बऱ्यापैकी भांडे घासून झाल्यानंतर इथे डाळ भात देखील झालेला आहे. तर मी तांदळाची भाकरी केली होती आणि एक भाकरी जी आहे ती मी तव्यावर अशीच ठेवून दिलेली आहे कडक होण्यासाठी. तर मस्तपैकी कडक भाकरी चण्याच्या भाजीसोबत छान लागते. ओल्या कपड्याने किचनचा ओटा पुसून घेतल्यानंतर थोडासा स्प्रे करून घेते आणि पुन्हा एकदा ओल्या कपड्याने हे किचन व्यवस्थित साफ करून घेते. आता हे जे क्लीनर आहे यामध्ये व्हिनेगर त्याबरोबरच डिशवॉश लिक्विड आहे. त्यामुळे हे किचन स्वच्छ होतं आणि जसं की झुरळ, माशा वगैरे किचनवर फिरत नाहीत. तर अशा पद्धतीने किचन सकाळ, दुपार आणि संध्याकाळी स्वच्छ ठेवलं ना, तर किचनचा तेलकटपणा देखील आपल्याला जाणवत नाही आणि स्वच्छ, साफ, सुंदर असं किचन आपलं दिसतं. आता व्यवस्थित किचन स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता इथे जो भांडे घासून ठेवलेला स्क्रबर जो होता, तो देखील स्वच्छ धुतलेला आहे. किचन सिंक देखील घासून घेतलेला आहे आणि आता जो आपले हात आहेत, ते देखील स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर इतकी सगळी किचनची साफसफाई झाल्यानंतर आणि ती सगळी साफसफाई आपण हाताने केल्यानंतर हातांना देखील स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे किचनच्या वरतीच मी एक ऑर्गनायझर ठेवलेलं आहे. तिथे सगळ्या प्रकारचे स्प्रे ठेवलेले आहेत, जे लागलीच माझ्या हाताला येतात आणि हँड वॉशने हात स्वच्छ धुवून झाल्यानंतर पंखा चालू केला होता आणि किचन बघा मस्त स्वच्छ असं धुतल्यासारखं दिसत आहे. तर भेटू पुन्हा नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.